नमस्कार. आवाज महाराष्ट्राचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय माळीण गावात जी दुर्घटना घडली त्यानिमित्तानं आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण सक्षम आहोत का, तेवढी तयारी आपली आहे का, आणि हे मानवनिर्मित संकट आहे की ते नैसर्गिक संकट आहे, या सगळ्या अनुषंगानं आपण चर्चा करतो आहोत. अनेक तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. आता मी जाणार आहे मुंबईमध्ये MV देशमुखांकडे. MV देशमुख, मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीच्या जेव्हा दुर्घटना घडतात तेव्हा सगळ्यात पहिला कॉल, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तो फायर ब्रिगेडला जातो, अग्निशमन दलाला जातो. तर एकूण जर आपण आपलं अग्निशमन दलाचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर जगाच्या तुलनेमध्ये, त्या निकषांमध्ये आपलं राज्यातलं फायर ब्रिगेडचं स्ट्रक्चर तेवढं सक्षम आहे का? नाही, आपल्या राज्यातलं जे अग्निशमन सेवेचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये आढावा देतो की आपला महाराष्ट्राचा जो भूभाग आहे तो 3,07,000 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यापैकी 1,71,000 स्क्वेअर किलोमीटर जे आहे ते ॲग्रिकल्चर खाली, शेतीखाली आहे. साधारण 60 ते 62 हजाराचं जे आहे ते फॉरेस्ट आहे आणि उरलेल्या 60 ते 62 हजार स्क्वेअर किलोमीटरवरती आपला सगळा वॉटर बॉडीज आहेत, जे डॅम्स असतील, धरणं असतील, नद्या असतील. ह्युमन हॅबिटेबल असा आपला 40,000 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे. पण आपला नागरी भाग, नागरी लोकसंख्या आपली साधारण 44 ते 46% म्हणजे 11 कोटीपैकी सर्वसाधारणपणे 5 कोटी लोक जे आपली राहतात ते नागरी भागात राहतात. आणि नागरी भाग फक्त 6,500 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही औद्योगिक वसाहती, आणि त्याला आपण अर्बन ॲग्लोमरेट म्हणतो, म्हणजे शहराच्या आजूबाजूच्या रिजनल डेव्हलपमेंटमधल्या ज्या काही विकासाची कामं आहेत त्याचाही भाग जर आपण काढला तर तो ढोबळमानाने 7,333 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. आणि अशा ह्या सगळ्या भागाला, म्हणजे 40,000 स्क्वेअर किलोमीटर भागाबद्दल मी बोलतोय, ती माझी जी आज अग्निशमन सेवा आहे ती फक्त माझी 6 ते 7 हजार माणसांची अग्निशमन सेवा आहे. ह्या 6 ते 7 हजार अग्निशमन दलाच्या जवानांपैकी 2,400 अग्निशमन दलाचे जवान फक्त मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत. आणि मुंबई शहरामध्ये आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा लँडस्लाईड होते त्यावेळी फक्त अग्निशमन दलच काम करतं. आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते सर्वांनी नेहमीच वाखाणलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जर जाऊन आपण विचार केला तर तालुका पातळीपर्यंत आमची यंत्रणा जशी असायला पाहिजे तशी नाही आहे. आणि जिल्हा पातळीवर सुद्धा हा विषय महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने महानगरपालिका आणि नगरपालिका आणि विशेष नियोजन प्राधिकरणांकडे आहे. त्यामुळे 7,333 स्क्वेअर किलोमीटरच्या भागासाठी काही प्रमाणात आपली अग्निशमन सेवा सक्षम आहे असं म्हणेन. पण 4,000 स्क्वेअर किलोमीटरपैकी 7,333चा जर तो भूभाग काढला तर बाकीच्या भूभागासाठी अग्निशमन सेवा आमच्याकडे आज अजिबात नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्यामध्ये आपण आता ज्या 4 गोष्टी महत्वाच्या केल्या, ही झाली एक नकारात्मक बाजू त्याला म्हणता येईल, किंवा निगेटिव्ह भाग त्याच्यातला सांगतोय मी. पॉझिटिव्ह भाग असा आहे त्याच्यामध्ये की आपण 2008 मध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य अग्निप्रतिबंधक जीवसुरक्षा अधिनियम 2006 जो आहे तो अंमलात आणला. कायदा अंमल करण्याची आता राजकीय आणि तज्ज्ञांनी, विशेषतः मिलिंद वैद्यांनी जी चर्चा केली, मला स्वतःला, म्हणजे एक शासनाचा अधिकारी, तज्ज्ञ वगैरे बाजूला ठेवा, पण एक नागरिक म्हणून मला कोणीतरी सांगितलं की राज्यातला, देशातला हा एक कायदा आहे की ज्याची अंमलबजावणी फार प्रामाणिकपणे होते तर मला खूप बरं वाटेल, माझ्या 34 वर्षाच्या सेवेचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल. परंतु कुठलाही कायद्याची अंमलबजावणी करायला पहिला त्याच्यामध्ये अडथळा असतो, त्याला ती आवश्यक ती यंत्रणा, त्या यंत्रणेला काम करून देण्याकरता जी मुभा लागते, एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणू, ती एम्पॉवरमेंटची नेहमी निराशा असते. कुठलंही काम करताना ते काम कसं करू नये याबद्दल एकूण एक जनप्रवाह असतो. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये 450 मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी का, तर सगळीकडून ती द्यावी असा एक दबाव यंत्रणेवरती असतो. यंत्रणा त्या दबावाखाली अनेकदा भरडली जाते. आणि तशा प्रकारच्या परवानग्या देताना जे काय होतं ते आपण बघितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जर अग्निशमन सेवा आपल्याला जर बळकट केली तर आज आम्ही आमच्याकडे जो एक नियंत्रण कक्ष दुसरा प्रस्थापित केलेला आहे, मला वाटतं अशा प्रकारचा अग्निशमन सेवेचा राज्याचा नियंत्रण कक्ष कुठल्याही राज्यात नाही असं मी ठामपणे सांगू शकेन. ह्या नियंत्रण कक्षामध्ये 4 टीव्हीची चॅनल, म्हणजे मी प्रसारमाध्यमाचं इथं कौतुक करू इच्छितो की ते आम्हाला मुंबई नाशिक रस्त्यावरती कुठं अपघात झाला, पुण्यावरती अपघात झाला, आणखीन कुठल्या हायवेला अपघात झाला तर टीव्ही चॅनलमधनं आम्हाला फीड मिळतो आणि आम्ही जवळच्या म्युन्सिपाल्टीच्या किंवा शहरांच्या अग्निशमन सेवा तिथं रेस्क्यू टूल्स घेऊन वळवतो आणि लोकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतो.
ह्याच्यामध्ये दरीमध्ये एखादी बस कोसळली तिथेही आमचे लोक जातात. बिल्डिंग कोलॅप्स झाला आमचे लोक जातात. पक्षी एखादा तारेवरती अडकला तरी आमचे लोक जातात. विहिरीमध्ये एखादा माणूस पडला तिथेही आमचे लोक जातात. परंतु तिथं पोचण्याकरता जो आता विश्वंभर चौधरींनी जो विषय सांगितला की व्यवस्थापन आणि रिस्पॉन्स, हा रिस्पॉन्स कदाचित आम्ही देत असू, पण तो रिस्पॉन्स किती वेळात गेला पाहिजे. आंतरराष्ट्रीय मानकांचा तुम्ही आता विषय काढला. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये मी ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा शहरांचा थोड्याफार प्रमाणामध्ये जो अभ्यास करायची मला संधी मिळाली, तिथं 5 ते 7 मिनिटाच्या वरती रिस्पॉन्स टाइम नाही आहे. आज मुंबईसारख्या शहरामध्ये अंधेरीसारख्या भागामध्ये आग लागल्यानंतर ट्रॅफिक जाममुळे जर आमच्या अग्निशमन सेवा तिथं अर्धा तास पोहोचू शकत नसतील तर मला वाटतं याच्याबाबत एक सखोल विचार होण्याची गरज आहे. बरोबर आहे. राज्य या स्तरावरती मुद्द्यावरती सखोल अग्निशमन सेवा विचार झाला पाहिजे. प्रस्थापित तुमचं मत काहीतरी केली बरोबर आहे. आता पाहिजे. मला मुंबईत जायचं. अंबादास जाधव आपले प्राध्यापक, भूगोलाचे प्राध्यापक त्या ठिकाणी आहेत. जाधव सर, मला सांगा, या सगळ्या दुर्घटना ज्या घडतात, आता मग गेल्या वर्षीची उत्तराखंडची दुर्घटना असेल किंवा आत्ताची कालची माळीणची दुर्घटना असेल, डोंगराळ भागामध्ये या ज्या घटना घडतात, दुर्घटना घडतात, अशा घटना घडू नयेत किंवा घडल्या तर काय केलं पाहिजे? भौगोलिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टीमध्ये डोंगराळ भागात राहणारे सगळे जे लोक आहेत त्यांनी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? जाधव सर. हे जे आपत्ती घडतात, आपत्ती प्रवरण क्षेत्र हे आपण त्याची मॅपिंग केली पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल की आपत्ती प्रवरण क्षेत्र कुठं कुठं आहे. एकदा ती मॅपिंग झाल्याच्या नंतर मग तिथं आपण ती कोणत्या प्रकारच्या आपत्ती होण्याची शक्यता आहे त्या शक्यतेनुसार तिथं उपाय सुचवले जातात. आता उदाहरणार्थ आपला हा जो पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटामध्ये लँडस्लाईड होतात. आता ही लँडस्लाईड शक्यतो जिथं रोडची कटिंग केलेली असते त्या साईडला होत असतात. जिथं स्पर्स असतात त्या स्पर्सच्या ठिकाणी लँडस्लाईड होत असतात. तर आपण ते स्पॉट आहेत की कुठं कुठं लँडस्लाईड झालेले आहेत, कुठं कुठं लँडस्लाईड होणार आहेत. ज्या झालेल्या लँडस्लाईड्स आहेत तिथं कोणते कॅरेक्टरिस्टिक होते, भौगोलिक कोणती भौगोलिक वैशिष्ट्ये होती, तशी भौगोलिक वैशिष्ट्ये आणखी दुसऱ्या ठिकाणी आहेत का ती तपासून बघावी आणि त्याच्यानुसार मॅपिंग करावी.